पोराचा एवढा मोठा डोळा सुजवला ना माशीनी, त्यामुळे पप्पांनी एक निर्णयच घेतला. पण पोरगं पण इतकं खोडपत्री आहे, तरीसुद्धा पप्पांनी बघा मोहोळ झाडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गौरी वगैरे पेटवली. हे 2 कार्यकर्ते होतेच त्यांच्या मदतीला. त्यानंतर धूर वगैरे करून ह्यांनी ते मोहोळ उठवायला घेतलं. तर माशा पण इतक्या चिकट होत्या की उठता उठत नव्हत्या, कशाबशा उठवल्या आणि त्यांनी तो मोहोळ झाडून आणलं. तर हे लवंगी मोहोळ होतं, त्यामुळं खूप सर्वांचा डोळा सुजला. तर ते कसं ओळखायचं, ह्याची पोळी ना छोटी असते आणि मध भरपूर असतं, त्यामुळं श्रवणचा डोळा खूप सुजला. आणि दुपारच्या टायमाला बघा असं डाळीची चिक्की बनवली होती. जे कोणी वेट लॉस करते ना त्यांच्यासाठी ही खूप छान आहे. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असली तर कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच देईन. त्यानंतर छान असा चहा पिऊन घेतला आणि रानातून आणलेले ओले ढाळे होते ते ना छान भाजून घेतले. भाजून खायला पण ना खूपच छान लागतात. आता इतकं दुखतंय, एवढं सुजलंय, पण तरी पण आमचा धिंगाणा घालण्याचं काही कमी होत नाही. त्यानंतर माझ्या बघा वडिलांनी सांगितलं होतं की असं जरा लोखंडाच्या वस्तू फिरवली ना त्याच्यावरून तर सूज कमी होते. मग काय घेतला तो पण उपाय करायला. थोडं असं डोळ्यावर, कपाळावर, हातावर त्याच्या ना लोखंडाची ही कडी होती ती फिरवली. त्यामुळे चांगलाच फरक पडला होता. त्याच्या डोळ्याची सूज कमी झाली होती. तर व्हिडिओ कसा वाटला ना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू परत, तोपर्यंत बाय.